लोकांनी भरपूर काही सांगितलंय आता, पण त्यात मी एक अशी गोष्ट सांगू इच्छितो. ते सांगते वेळेस मला आनंदही होतो आणि अभिमानही वाटतो की माझे पप्पा आमच्या गावातील सगळ्यात पहिले शिक्षक होते. इंडिव्हिज्युअली माझ्यासाठी खास आहे, कारण आपण पाहतो कोणत्याही कार्यक्रमामध्ये वडिलांविषयी बोलणं म्हणजे कुठेही असं खूप कमी प्रसंग असतात जिथे आपण वडिलांबद्दल बोलू शकतो. तर आजचा कार्यक्रम असा आहे की मी माझ्या वडिलांबद्दल बोलू शकतोय. निमित्ताने मी काही ओळी लिहिलोय माझ्या पप्पांसाठी. गावातले पहिले शिक्षक, ज्ञानाचा दीप लावणारे, शब्दांमधून संस्कार देणारे, स्वप्नांना अर्थ देणारे. कधी खडतर वाटा, कधी शाळेचा गोळकांडी रस्ता, तरी न थकता न थांबता चालला त्यांचा ज्ञानाचा प्रवास सदा. हातात पुस्तक, डोळ्यात तेज, ओठांवर शिस्तीची भाषा. शिकवताना प्रत्येक मुलात पाहिली त्यांनी देशाची आशा. कुटुंबासाठी झिजले, कधी न सांगितली थकव्याची कोर्स. मुक्तपणे वाहिला त्यांचं आयुष्य, प्रेम, कर्तव्य आणि आदर्श. आज त्यांच्या श्रमांना मिळतो सन्मान, डोळ्यातून वाहतो आनंद. पप्पा, तुमच्या कार्यासाठी शब्द अपुरे. तुम्हीच आमचे खरे धन, तुम्हीच आमचे खरे धन. अजून एकदा आजच्या कार्यक्रमाला हजेरी लावून उपस्थित सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद म्हणतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय.